मध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदिवासी आमदारांसोबत त्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये पेसाची भरती सरकारकडून करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। न्यायालयाचा जो निर्णय लागेल तो लागेल, परंतु आदिवासी मुलांना कामावरून काढण्यात येणार नाही। पेसा उमेदवारांची नियुक्ती मानधन तत्वावरती करण्यात येईल। कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांची नियमित नियुक्ती केली जाणार आहे। तुमच्या शिक्षकापासून तर एमपीडब्ल्यू पासून आरोग्य सेवक असतील, तलाठी, ग्रामसेवक किंवा बाकी जी काही पदं असतील, अंगणवाडी सेवकांपासून ही सगळी पदं 17 वर्गाची भरली जाणार आहे। आणि याच्याबरोबरच जो आदिसंख्य पदाचा जो मुद्दा होता बऱ्याच वर्षापासून रेंगाळलेला, म्हणजे आधीची बरीच सरकार झाली पण त्यांनी आदिसंख्य पदावरती आदिवासींची भरती काढली नाही, तर त्याच्या पण आदेश देण्यात आलेत का लवकरात लवकर त्याच्या जाहिराती काढा। ज्या डिपार्टमेंटकडनं जाहिरात काढली जाणार नाही आदिसंख्य पदांची, तर त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आणखी एक मोठी बातमी आणि गरबा प्रेमींसाठी खुशखबर, ती म्हणजे शेवटचे 3 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळा, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विट करून दिली। रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी आहे। 9, 10 आणि 11 ऑक्टोबरला रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळता येणार आहे।